व्हॉट अ व्ह्यू, काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे हा, काय व्ह्यू आहे हा. लिटरली प्रेम आहे, प्रेम. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ PR. माझं नाव आहे प्रशांत आणि आज आहे आपला फर्स्ट मोठा ब्लॉग. करंटली 9 वाजलेत आणि मस्त आवरून तयारी वगैरे करून आपण निघालो आहोत आपल्या होमटाऊनला, म्हणजेच महाडला. सध्यालाच आपल्याला पण माहिती आहे की पुण्यावरून महाडला जाताना एकच मार्ग आहे, तो म्हणजे ताम्हिणी मार्ग, ताम्हिणी घाट वाया. आणि तुम्हाला पण माहिती आहे की तो किती जास्त सुंदर आहे आणि पावसाळ्यामध्ये त्याचं सुंदरता किती जास्त निखळते. सध्याला तरी सोलो राईडला चाललोय मी, पण होपफुली माझा मित्र सुशांत, प्रणव या दोघांना घेऊन आम्ही एखाद्या राईडला जाऊ लवकरच. मित्रांनो, जर ऐकत असाल तर रिक्वेस्टिंग यू, प्लीज यार राईडला चला यार, कुठेतरी चला, जवळपास जाऊया, ठरवूया आणि प्लॅन करूया, पण जाऊया. मित्र सोबत असले की म्हणजे कसं जरा बक्षोरी करायला मजा येते. तसं आमचा अजून एक मित्र आहे प्रतीक, पण त्याच्याकडे गाडी नाहीये, पण आम्ही त्याला घेऊन जाऊ कोणाच्या ना कोणाच्या गाडी. प्रतीक 2 ते 2.5 महिने आधी मी बाईक घेतले. बाईक खूप जास्त चांगली आहे माझ्यासाठी तरी, कारण का माझी हाईट 1.62 फीट आहे. सो मी 4-5 बाईक ट्राय केल्या, बट तसं फील येत नव्हतं त्या बाईक्सला. बट मी बाईक चालवली आणि एकदम या बाईकच्या प्रेमातच पडलं. अरे खूप मस्त बाईक आहे. सीट हाईट एवढी जास्त असल्यामुळे बाईक एकदम अशी प्रॉपर सूट होते मला. तर डिस्टन्स आहे ऑलमोस्ट 150 किलोमीटर्सचा, 140-150 किलोमीटर. सो अंदाजे लागायला पाहिजे 4-5 तास लागायला पाहिजेत. आणि त्यात म्हणजे सर्वात मेन गोष्ट म्हणजे माझ्या घरात कोणालाच नाही माहिती मी येतोय. मी असं सांगितलं की माझा मित्र सुशांत येणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पण विश्वास बसला की ओके मी तर काही जात नाहीये म्हणून. बट कुठेतरी त्यांना असं माहित होतं की मी जाणार आहे, बट पूर्ण डाऊट क्लिअर करायला मी सांगितलं की माझा मित्र सुशांत येतोय, सो मी नाही येणार, मी नेक्स्ट वीकेंड. सो आय एम नॉट, म्हणजे काय माहिती आता घरी गेल्यावरती मम्मीचा वरडा खायला भेटतंय का पप्पांचा मार खायला भेटतंय काय माहिती, आता बघूया. संपूर्ण म्हणजे जो काही गावातला कच्चा रोड होता संपूर्ण पण आता फिरंगोट साईडला लागलेला आहे. ये बॉय, सॅटर्डे संडे असल्यामुळे मोस्टली सगळे रायडरच दिसतात जे सकाळ सकाळ राईडला गेलेले असतात ताम्हिणी घाटामध्ये. बारीक बारीक पावसाला सुरुवात झाले आणि आय थिंक जसं जसं आपण ताम्हिणी घाट म्हणजे डोंगराच्या साईडला जाऊ, आय होप की पाऊस येईल. आणि पाऊस चालू झालाय बारीक बारीक. आता मजा येणार आहे राईडला. बोल एकदम तयार वगैरे होऊन आलोय राईड करायला. तुम्ही बघू शकता खूप सारे लोक, खूप सारे राईड प्रेमी, बाईक प्रेमी मस्त प्रकारे ताम्हिणी घाटाचा आस्वाद लुटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत बाईकवरून. बस मित्रांनो एकच आहे सांगणं की हेल्मेट घाला, ग्लव्स घाला आणि जर तुमचं बजेट असेल तर प्रॉपर रायडिंग जॅकेट्स घाला, कारण का जीवाशी धोका नको. तुम्ही येता मजा म्हणायला, मजा करायला, बट आपली सेफ्टी सुद्धा ध्यानमध्ये ठेवा. किती मस्त तिथे खावा आहे, किती मस्त धुकं एकदम जमिनीवरती, ढग एकदम जमिनीवरती आता जर का व्ह्यू आहे इथून. आणि इथे तर सालाबाद प्रमाणे न चुकता भरपूर लोक इथे येतात, फोटो काढतात. ऍक्च्युली ह्या पॉइंटला सेल्फी पॉइंट असं सुद्धा म्हणतात. खूप सारे लोक दिसत असतील तुम्हाला, खूप साऱ्या बाईक्स, खूप सारे लोक, खूप साऱ्या गाड्या. पाऊस थोडा थांबलाय आणि आता पुढे एक हॉटेल आहे, तिथे आपण नाश्ता करूया. खूप भूक लागले. खूप छान हॉटेल आहे, खूप असं हॉटेल आहे, जुनं हॉटेल आहे. ऍक्च्युली तो एक आपल्या जो एसटी महामंडळाच्या गाड्या असतात ना त्यांचा स्पॉटच आहे.
आणि इथे पण बघू शकता तुम्हाला मुळशी डॅम, मुळशी लेक सर्व तुम्हाला दिसत आहे. नाईस, व्हॉट अ व्ह्यू गाईज. सह्याद्री. पाऊस पडतो ना, सह्याद्रीचं रूप आहे ना एकदम निखळून जात. एकदम मुली एकदम आपल्या लग्नाच्या दिवशी कसे छान छान दिसतात, तशाप्रमाणे सह्याद्रीचं रूप दिसत. चलो गाइस, ओवरटेक करते हैं इन सबको. मस्त मस्त धबधबे वगैरे दिसायला भेटेल. आणि जे हॉटेल मी बोलत होतो ते आता आले इथे समोर आहे. सो आपण थोडा वेळ इथे थांबू, मस्त काहीतरी पोटामध्ये ढकलूया आणि मग पुढे आपली राईड कंटिन्यू करूया. जास्त काय असं लांब नाही आलं. थोडा पाऊस असताना धुक्यामध्ये तर बाप खूप बेकार दिसतं. खूप खूप भारी दिसतं, खूप भारी दिसतं. मी जवळपास आता 7-8 वर्ष सो मित्रांनो, नाश्ता वगैरे करून मी पुन्हा एकदा राईडला सुरुवात केली. जसा जसा मी तामिनी घाटाकडे जात होतो तसा तसा पावसाची इंटेन्सिटी वाढत होती. ठिकठिकाणी धबधबे व सोबतच त्याचा आनंद लुटण्यासाठी माणसांची गर्दी दिसत होती. मध्ये मध्ये मुळशी लेक सुद्धा नजरेस पडत होता. जसं जसं मी पुढे जात होतो तसं तसं पूर्ण वातावरण बदलून गेलं. एकदम धुक्याची चादरच पसरली. या पॉईंटवरून तर संपूर्ण घाटाचंच दर्शन होतं, पण धुक्यामुळे एवढी विजिबिलिटी कमी होती की समोरचं काहीच दिसत नव्हतं. चक्क जणू काही ढगच जमिनीवरती आले असं वाटत होतं. आठवत नाही की असा एक सुद्धा धबधबा आहे आणि जिथे लोकांची गर्दी कमी आहे. प्रत्येक धबधब्यावरती लोकांची गर्दी होती. पण एकच आहे मित्रांनो, जरी तुम्ही धबधब्यावरती जात असाल, मजा करत असाल, तरी पण आपला जीव सांभाळून मजा करा. सो मित्रांनो, येथे आता पुणे शहराची हद्द संपली आणि आपल्या रायगड शहराची हद्द सुरू झाली. येथून पण महाड अजून 60 ते 70 किलोमीटर आहे आणि माणगाव 30 ते 40 किलोमीटर आहे. मित्रांनो, आता आपण घाट उतरायला सुरुवात केली आहे आणि हा घाट उतरेपर्यंत आपल्याला एवढे सारे धबधबे दिसायला मिळतात की काय विचारू नका. हे मोठे मोठे धबधबे आणि एकापेक्षा एक सुंदर असे धबधबे आपल्या नजरेस पडतात. असं मनामध्ये येते की नक्की कोणत्या धबधब्यावरती जावं आणि नक्की कोणत्या धबधब्यावरती मजा करावी हेच आपल्याला समजत नाही. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे हा, काय व्ह्यू आहे. लिटरली प्रेम आहे, प्रेम.
सो फायनली ताम्हिणी घाट उतरून खाली आलो, थोडा चहा वगैरे पिला आणि परत एकदा राईडला सुरुवात केली. आता तसं अंतर कमी राहिलं होतं, पण घरी जाण्याची एक्साइटमेंट मात्र वाढत होती. पप्पांचा कॉल, बघूया ते काय बोलतात. हॅलो हॅलो, हा मम्मा बोल ना. काय करताय वेळा? काय नाही ग, बाहेरच होतं. बोल. काय काय म्हटलं? काय सवाच उठला काय? उठलो 10-10:30 उठलो. आता जेवायला आलेलो का बाहेर सुशांत सोबत. हो काय? सुशांत आला 11ला, त्याचाच फोन आला म्हणून उठलो. लवकर गेलाय हो हो. काय सकाळी 8ला सुटला आणि लगेच गाडीत बसला. त्याच्या पनवेललाच ऑफिस आहे ना. ठीक आहे, चल मी बोलतो मग नंतर. हा चालतंय. ठीक आहे. मम्मीला पप्पांना फसवलंय. बघूया आता आडाव सक्सेसफुल होतोय की आपल्यालाच पचकावतोय. कोण पाहिजे तुम्हाला? कोण पाहिजे? काय ग? अरे बापले बापले बापले.